पावसाळ्यातून आपण महाराष्ट्रातले अनेक धबधबे आणि घाट पाहिले, पण यावेळी आपला प्रवास होणार आहे भारतातील सगळ्यात निसर्गरम्य रेल्वे मार्गावरून थेट दूधसागर धबधब्याच्या काळजातून। या प्रवासात तुम्हाला भेटेल धुक्याने वेढलेले घनदाट जंगल, मुसळधार पावसाची बरसात आणि अर्थातच जगप्रसिद्ध दुधासारखा कोसळणारा दूधसागर धबधबा। चला तर मग सुरुवात करूया या अद्भुत आणि अविस्मरणीय प्रवासाला। सकाळचे 5:30 झाले आहेत आणि पाऊस बघा काय जोरात चालू झाला आहे। मुसळधार पाऊस पडतो गोवाला। पहाटेपासून त्या पावसाने कहर घातला आहे। कंटिन्यूस पाऊस पडतो आहे। आपण काल प्रवास केला मांडवी एक्सप्रेसनी मुंबई ते मडगाव। रत्नागिरीपासून जो पाऊस चालू झाला आहे ना, तो मडगावपर्यंत पाऊस जोरात मुसळधार पडतो आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा संकल्प घेऊन आलो नवीन एक व्हिडिओ। ह्या पावसात ना आपला पुन्हा एकदा प्रवास होतो आहे इंडियन रेल्वेने, पण हा प्रवास आपला स्पेशल असणार आहे कारण की ना ही मोस्ट अवेटेड व्हिडिओ आहे। हा प्रवास आपला गोवा ते कर्नाटका आणि त्यामध्ये एक येणारा वॉटरफॉल आहे दूधसागर वॉटरफॉल। सो आपण ह्या ब्लॉगमध्ये ना दूधसागर वॉटरफॉल कवर करणार आहोत। दूधसागर वॉटरफॉल पाहण्यासाठी ना 2 मार्ग आहेत, एक ट्रेक आणि दुसरा ट्रेन। तर तुम्हाला मी ना सेफेस्ट आणि सोपा मार्ग दाखवणार आहे कारण की ना ट्रेकने गेलात ना तर खर्च पण जास्त आहे आणि वेळ पण जास्त लागतो। ट्रेनने ना सर्वात सोपा मार्ग आहे आणि कॉस्ट इफेक्टिव्ह आहे। तर चला आपला प्रवास होणार आहे 18048 वास्को द गामा शालिमार एक्सप्रेस। तर चला प्रवास चालू करूया आणि कोणताही प्रवास चालू करायच्या अगोदर बाप्पाच्या नामस्मरणाने प्रवास चालू करूया। तर बोला गणपती बाप्पा मोरया। पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे। जो मुसळधार पाऊस पडतो सकाळपासून तो कंटिन्यू आहे। होपफुली हा पाऊस आपल्याला दूधसागर पण पाहायला भेटेल। पावसामुळे ना कोणताही प्रवास आहे ना अजून सुंदर होतो। दूधसागर वॉटरफॉल पाहण्यासाठी ना बरेच ट्रेन्स आहेत। तुम्ही मडगाववरून जाऊ शकतात, बेळगाववरून जाऊ शकतात किंवा हुबली मार्गे। आपला प्रवास होतो आहे मडगाव ते लोंढा जंक्शन। सर्वात इझी मला वाटतो, जो की 7 वाजता येते जी ट्रेन 18048 वास्को द गामा शालिमार एक्सप्रेस। आणि सकाळचे साधारण 6:30 झाले आहेत आणि मडगाव स्टेशनच्या बाहेरचं वातावरण बघा। थोड्या वेळापूर्वीच ना पावसाने विश्रांती घेतली आहे, पण ढगात पाऊस साठलेला आहे आणि तो कोसळणार। चला आपला प्रवास होणार आहे मडगाव ते लोंढा जंक्शन 18048 वास्को द गामा शालिमार एक्सप्रेस। बाहेरनं पाऊस पुन्हा चालू झाला आहे, त्यामुळे मी एंटर करतो आहे मडगाव रेल्वे स्टेशनमध्ये। आतमध्ये एंटर केल्यावर ना तुम्हाला राईट साईडला ना एक्झिक्युटिव्ह लॉन्च पाहायला भेटतो। तर तुम्हाला स्टे करायचं आहे, थोडं कॉस्टली आहे बट सर्विस चांगली आहे। आणि त्याच्या बाजूलाच ना IRCTC रिटायरिंग रूम आहे, जिथे मी स्टे केला होता काल रात्री फक्त 200 रुपयात 6 तासासाठी। मग मी आता आलो आहे प्लॅटफॉर्म नंबर 3वर, जिथे आपली शालिमार एक्सप्रेस येईल 18048 बरोबर 6:55 अर्थातच 6:55ला। आणि ती जाईल आपल्याला सोडेल आपल्याला 9:30 वाजता लोंढा जंक्शन। आणि वास्को द गामा शालिमार एक्सप्रेस म्हटल्यावर ना ही ट्रेन जाते कोलकात्याला। तर बऱ्यापैकी गर्दी आहे ह्या ट्रेनला, बरेच पॅसेंजर आहेत। सो आय थिंक इथेच ती भरेल। साधारण आपला प्रवास होईल 120 किलोमीटर मडगाव ते लोंढा जंक्शन। त्यात आपल्याला ना 4 स्टॉप लागतील, सानवर्डे, कुलेम, कॅसल रॉक आणि लोंढा जंक्शन। तर मी तिकीट बुकले स्लीपरची, म्हटलं की ना ट्रॅव्हल सेफ करूया। आपला कोच आहे S4 आणि सीट नंबर आहे 49। आणि घाण बघा सीटवर किती आहे, आता साफ करावं लागेल। पण व्ह्यू बघा, इथून ना प्रॉपर तुम्हाला व्ह्यू भेटेल दूधसागरचा। बरोबर 2 मिनटं हॉल्ट करून ट्रेन झाली रवाना आपल्या पुढच्या जर्नीला। चला प्रवास चालू करूया बाप्पाच्या नामस्मरणाने। त्या बोला गणपती बाप्पा मोरया।
समजत आहे बाई. इतकं सुंदर आहे ना गोवा. पण नारळाची झाडं आणि बाजूनी ना एक छोटीशी तिने वाह बनवलेली, तिथून पाणी पास होत आहे पावसाळ्यात. आणि ही समोर नारळाची बाग बघा, किती सुंदर वाटते ना. अप्रतिम. हो 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 माय. हो हो, इतकं सुंदर यार. समोर बघा नारळाची बाग आहे, खजाना आहे. देवा माझ्या. मडगाव ते सावर्डे 15 किलोमीटरचा प्रवास झाला 15 मिनिटात. आपण आता पोचलो आहे सावर्डेला. आणि पावसाला पण ना झाली सुरुवात. आणि आतापर्यंत तुम्ही ना प्रवास पाहिला असेल, इतके भारी भारी व्ह्यूज आहेत ना. आणि मला जेवढं माहिती आहे ना, पुढे पण ना ह्यापेक्षा ना अप्रतिम पॉईंट्स तुम्हाला पाहायला भेटेल. तर व्हिडिओ ना शेवट पण नक्की बघा. आणि सावर्डेचं असं काही रेल्वे स्थानक पूर्ण खाली आहे. हार्डली 2-3 पॅसेंजर चढले असतील. आणि पावसाला पण झाली आहे सुरुवात. आणि ते बघा धावत आहेत. चला चला पटकन चला काकी, नाही तर राहाल पाठी, ट्रेन सुटेल. सो चला, 2 मिनटं हॉल आहे. कुलेमला पोचतो आहे. आणि समोर व्ह्यू बघा. हो हो, जन्नत आहे जन्नत. इतकं सुंदर. समोर पण ना एक ट्रॅक बनतो आहे, रेल्वे ट्रॅक. आय थिंक क्रॉसिंग किंवा पार्किंगसाठी आहे. आणि या समोरचा व्ह्यू बघा. तुम्हाला इथे ना जास्त प्रमाणात ना नारळाची झाडं पाहायला भेटतात. आणि समोरची नदी बघा, तिची वाह वाहते आहे. इथून दिसणार नाही, दिसते ते. खूप सुंदर गाव आहे कुलेम. बघूया कोण जे पण कुलेमचे आहेत ना, ते कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आणि डिझेल लोकोमोटिव्ह भाई साहब, हे पण पाहायला भेटलं आपल्याला, डिझेल लोकोमोटिव्ह. अठरा किलोमीटर प्रवास करून सावर्डे ते आपण पोहोचतो कुलेमला. इथून आता ना 11 किलोमीटरवर ना दूधसागर वॉटरफॉल पाहायला भेटेल. इथून खरं ते ना दूधसागर वॉटरफॉलला सुरुवात होईल. तर चला, तर पुढे ना एक्साइडिंग ट्रेनची तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्यासोबत ना तुम्हाला जर ट्रेक करायचं असेल ना, तुम्ही कुलेमला पण येऊ शकतात. तिथून पण तुम्ही ट्रेक करून दूधसागर वॉटरफॉल पाहू शकतात. आणि कुलेमचं असं काही रेल्वे स्थानक आय थिंक अजून रिनोव्हेशन चालू आहे, बनतं रिनोव्हेशन काम चालू आहे. पावसाळ्याला पण ना सुरुवात झाली आहे. आणि ना त्यासोबत ना दोन्ही साईडला बँकर्स लागत आहेत. बिकॉज ना पुढे ना ब्रगनचा घाट लागतो. आता इथून आपला प्रवास खरं चालू होईल. तर चला, ह्या पावसाळ्यात ना दूधसागर वॉटरफॉल पाहण्याचा जो आनंद आहे ना, तो वेगळा असेल आपला. तर हा प्रवास ना आपण एकत्र करूया आणि एकत्र हा वॉटरफॉल एन्जॉय करूया. आणि जे पण कुलेमचे असतील ना, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की आमचे कुलेम टाईप करा. तर चला, पुढचा प्रवास आतून करूया, कारण की पाऊस चालू झाला आहे. जर तुम्ही प्रवास करतायत ना मडगाव ते कुलेम कॅसल रॉकला, तर तुम्हाला आधी लेफ्ट रोडला राहायचं आहे. तिथे तुम्हाला ना लॉंगमध्ये वॉटरफॉल पाहायला भेटतो. थोडं ट्रेन पुढे गेल्यावर ना तुम्हाला राईट साईडला यायचं आहे, पटकन ना जाऊन वॉटरफॉल पाहायला भेटतो. तर चला, पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. मग आपली कोलेम ते कॅसल रॉक दूधसागर वॉटरफॉलचा प्रवास चालू झाला आहे बरोबर 8 वाजता. ट्रेन पुन्हा येते मेन लाईनवर. बँकर्ससाठी रिझर्व लाईनला लागलेली. आणि इथून दूधसागर वॉटरफॉलला ट्रेकिंग चालू होते
समोर तिथे बोर्ड लिहिलेला दूधसागर वॉटरफॉलचा ट्रेकसाठी. पण आपला प्रवास होणार आहे ट्रेन जर्नी, सर्वात सेफ आणि सोपा मार्ग. आपण आता क्रॉस करतो घाटामध्येच. एक मालगाडी आहे, तिला क्रॉसिंगसाठी थांबवलं आहे आणि आपली ट्रेन आता पास होते इथून. आणि आता आपण थांबलो आहे घाटात. आतापर्यंत ना सर्वात सुंदर घाट म्हणजे आपण मोटो ब्लॉक करतो तेव्हा आपण परशुराम घाट असेल, कशेडी घाट असेल, बरेच घाट करतो. लास्ट आपण तामिनी घाट केला होता. पण ट्रेन जर्नी करताना हा सर्वात सुंदर घाट आहे, जो आहे ब्रगनचा घाट. चला फायनली आपला प्रवास चालू झाला आहे. आता इथून आपल्याला लेफ्ट साईडला ना लॉंग वॉटरफॉल दिसेल, जो की दूधसागर ह्या दुकानाच्या पाठीत लपला आहे. ही लाईन बघा समोरची जंगलात गेली आहे. आता ही नक्की कुठे गेली आहे कोणाला माहिती असेल ना ते मला कमेंट करून नक्की सांगा. मे बी ही जुनी लाईन असणार, पण आता सध्या ती झाडी डोंगरामध्ये गायब झाली आहे. आणि समोर फॉग बघा, फक्त फॉगमध्ये ना पूर्ण घाट लपलेला आहे. आप नीचे करना कॅमेरा, मी ऊपर करतो. आप इसे नीचे करना. हो, इथून लॉंग वॉटरफॉल पाहायला भेटतो. समोरच ना फॉगमुळे ना इतका तो क्लिअर दिसत नाहीये. पण थांबा, थोडं पुढे असून जाऊ ना. आता बघा, वेट फॉर द मॅजिक गाईस. हो गॉड, आएगा आएगा, फिर से आएगा, से आएगा. ओ सुंदर, स्वर्गाहून सुंदर दूधसागर. भारतातला सर्वात सुंदर वॉटरफॉल, जो की कॅसल रॉक आणि कुलेमच्या मध्ये लागतो. राईट साईड तुम्हाला ना जवळ वॉटरफॉल पाहायला भेटेल. हो, तिथून तुम्हाला ना वॉटरफॉल पाहायला भेटेल. आता वेट फॉर द मॅजिक. भाई काय वॉटरफॉल होता, भारी. आणि जोरात पाऊस पडत होता म्हणून वॉटरफॉलने रौद्र रूप घेतलेलं. ही शपथ, इतका सुंदर वॉटरफॉल ना आतापर्यंत मी केव्हा नाही पाहिलाय. कालू वॉटरफॉल आहेच नो डाऊट, मार्लेश्वर पण आहे, पण दूधसागरनी तर नादच केला, हो नादच केला. सुंदर वॉटरफॉल. दूधसागर इटवर वస్తుంది ट्रेन. दूधसागर वॉटरफॉल क्रॉस केल्यावर ना तुम्हाला पुढे आल्यावर ना दूधसागर स्टेशन लागेल. जर तुम्ही ट्रेकिंग करतायत तुमच्या जबाबदारीवर RPF वाल्यांचा मार खायला पण रेडी राहा. आणि इथे आल्यावर ना तुम्ही पटकन ना जर ट्रेन थांबली तर तुम्ही इथे चढू शकतात. सो हा प्लस पॉईंट आहे. पण ट्रेन थांबली तरच, नाहीतर मग RPF वाल्यांचा मार खायला रेडी राहा. पण जो वॉटरफॉल होता ना यार, वॉटरफॉलने नाचच केला राव. काय वॉटरफॉल होता, अप्रतिम. चला मग प्रवास पुन्हा चालू झाला आहे. आता इथून 14 किलोमीटर कॅसल रॉक आहे. हे बघा, हे ट्रेकिंग करणारे आहेत. पण जर RPF वाल्यांनी पकडला ना तर मार खायला रेडी राहा. जी मागे दिसते ह्या डोंगराच्या पाठीमागेत ना दूधसागर वॉटरफॉल दडलेला आहे. ॲक्च्युली ही पूर्ण ना वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे. मला नाव नाही माहीत आहे, ज्याला नाव माहिती असेल ना त्यांनी कमेंट करून नक्की सांगावं. चला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया.
पण हो 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 हा बघा वॉटरफॉल. भाई काय जन्नत आहे. डोंगर बघा, पर्वतरांग. भाई साप. हो हो हो. मला लहान लहान धबेत लहान लहान वॉटरफॉल पाहायला भेटतात जागोजागी. कारण की ना हा पूर्ण ना घाट सेक्शन आहे. घाट सेक्शन म्हटल्यावर तुम्हाला बरेच वॉटरफॉल पाहायला भेटतात. आणि जंगल बघा, पूर्ण स्टीफ आहे यार. आणि अजून एक वॉटरफॉल. स्वर्गाहून सुंदर दूधसागर आमचं. हो 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 हो. काय राव, पाऊसच पडतो सारखा. आता हा वॉटरफॉल बघा. आणि शपथ काय वॉटरफॉल आहे राव. आर्च ब्रिजच्या आधीच ना हा वॉटरफॉल लागतो. आणि सुंदर वॉटरफॉल आहे. मिनी दूधसागर तुम्ही म्हणू शकता त्याला. पावसामुळे ना बेनिफिट झाला बिकॉज जो व्ह्यू होतो ना तो अजून अप्रतिम होतो. हो, स्वर्गाहून सुंदर दूधसागर. भाई आपका धन्यवाद, बताने के लिए धन्यवाद. काकांमुळे ना आपल्या काकांनी ना बरेच आपल्याला वॉटरफॉल दाखवले. ॲक्च्युली मला माहीत नव्हतं कोणत्या ठिकाणी वॉटरफॉल येतात. सो धन्यवाद, आपने वॉटरफॉल बताया मुझे कहाँ पे आता है. आपका नाम क्या है? सुकून. चलो ठीक है. आप कहाँ तक जाओगे? कहाँ तक जाओगे? ए स्टेशन पे रुकता है ट्रेन? गाव में. अच्छा. तुफान पाऊस पडतोय, तुफान पाऊस पडतोय. आता आपण जस्ट क्रॉस केलं करंजोल. आता समोर आता इथून फक्त 6 किलोमीटरवर आता कॅसल रॉक आहे. तर पुढचा प्रवास एन्जॉय करा. आणि पाऊस बघा आणि वातावरण बघा. लेफ्ट साईडला पूर्ण फॉग आहे. तुम्हाला ह्या झाडांच्या पाठीमागे काहीच दिसणार नाही. कॅमेरावर पण फॉग आहे. 25 किलोमीटर प्रवास केल्यावर आणि भारताचा सर्वात सुंदर धबधबा पाहिल्यावर अर्थात दूधसागर वॉटरफॉल आपण पोहोचलो कॅसल रॉकला. बरोबर 25 किलोमीटर बरोबर 1 तासामध्ये. घाट असल्यामुळे थोडा वेळ लागतोच. कॅसल रॉकहून अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर बरोबर 10 वाजता मी पोहोचलो लोणार जंक्शनला. तिथे छोटासा नाश्ता केला आणि मग प्रवासाला सुरुवात केली बेळगावच्या दिशेने. हा दूधसागर धबधब्याचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नाही आवडला असेल तर व्हिडिओला डिसलाईक करा. आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर.